नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सुलक्षणाताई सर्वांना म्हणतात की आमच्या आवडत्या सुनेचं स्वागत जोशात व्हायला हवं. स्वीटी वहिनी म्हणतात की हां मम्मीजी, तसं तर तुमच्या दोन्ही सुनांचं स्वागत खूप छान होईल. आणि त्या श्रीला विचारतात की श्री खुश ना. सुलक्षणाताई स्वीटी वहिनींवर ओरडत म्हणतात की बस, इतरांचं आम्हाला ठाऊक नाही आहे, पण शुभ्राला आवडलं म्हणजे पुरे, आणि शुभ्राला आवडलं म्हणजे आम्हाला आवडल्यासारखंच आहे. बाकी कोणाला वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचे असतील तर घ्या धुवून, आमची काही हरकत नाही. हे ऐकून श्रीला खूप वाईट वाटतं. मयुरी वहिनी म्हणतात की सगळी तयारी झाली आहे, शुभ्रासोबत श्रीचं सुद्धा स्वागत करूया, तिचं पण नीट स्वागत झालं नाही. सुलक्षणाताई म्हणतात की करा, काय हवं ते करा. तितक्यात तिथे विशू आणि शुभ्रासुद्धा येतात. पृथ्वीदादा त्यांना बघून म्हणतात की हे बघा, शुभ्रा आणि विशूसुद्धा आलेत. मयूर वहिनी त्या दोघांना म्हणतात की चला, आपल्याला खेळ खेळायचे आहेत ना. मग श्री आणि अगस्त्य, शुभ्रा, विशू परातीपुढे एकमेकांसमोर बसतात. विशू मयुरी वहिनींना विचारतो की पण वहिनी, नक्की करायचं काय आहे. मग मयुरी वहिनी सांगतात की मी आता दोन्ही परातीमध्ये अंगठी टाकली आहे आणि तुम्हाला ती शोधायची आहे. विशू म्हणतो की बस एवढंच. मयुरी वहिनी म्हणतात की हे असं तसं नाही आहे, ही अंगठी जो शोधेल त्याचा सल्ला समोरच्याला कायम घ्यावा लागेल. अगस्त्य श्रीकडे खुश होऊन बघत असतो. विशू म्हणतो की अच्छा, म्हणून तुम्ही दादाचा सल्ला घेता. मग सगळेच हसायला लागतात. मयुरी वहिनी म्हणतात की काहीतरीच काय भाऊजी, आणि त्या म्हणतात की चला आता सुरू करूया खेळ. श्री आणि अगस्त्य अंगठी शोधत एकमेकांकडे बघत असतात. विशू पण शुभ्राकडे प्रेमाने बघत असतो, पण शुभ्राला त्याचा खूप राग येत असतो आणि ती रागाने श्री आणि अगस्त्यकडे बघत असते. विशूला अंगठी सापडते आणि तो खुश होऊन म्हणतो की सापडली शुभ्रा मला अंगठी. शुभ्राला त्याचा खूप राग येत असतो. ती मनातच म्हणते की काय लहान मुलासारखा करतो हा बिंडो कुठला. श्री आणि अगस्त्य हसत एकमेकांकडे बघत अंगठी शोधत असतात. शुभ्रा त्या दोघांकडे खूप रागाने बघत असते. मग श्री आणि अगस्त्य या दोघांनासुद्धा अंगठी सापडते, पण श्री अंगठी सोडून देते. अगस्त्य म्हणतो की शेवटी मला सापडली ही अंगठी. आदित्य दादा खुश होऊन म्हणतात की अरे अगस्त्य मस्त, आणि सगळेजण विशूसाठी आणि अगस्त्यसाठी टाळ्या वाजवतात. मयुरी वहिनी म्हणतात की म्हणजे आता शुभ्राला आणि श्रीला या दोघांचा सल्ला घ्यावा लागणार. विशू विचारतो की ते कसं. मयुरी वहिनी सांगतात की श्री आणि शुभ्राने यांची नावं घेत आम्हाला सल्ला द्या म्हणायचं आणि अंगठी मागायची, आणि त्या श्रीला म्हणतात की श्री पहिलं तू माग. श्री अगस्त्याला म्हणते की तू मला सल्ला देणार. अगस्त्य म्हणतो की हो, आपली मैत्री अशीच राहू देत, कितीही काही झालं ना तरी आपली मैत्री तुटली नाही पाहिजे. सुलक्षणाताई आणि शुभ्राला हे ऐकून खूप राग येतो. श्री म्हणते की जीव गेला तरी मी साथ नाही सोडणार, कधीच नाही. शुभ्रा श्रीकडे बघत असते. श्री अगस्त्य पुढे हात करते आणि अंगठी मागते. मग अगस्त्य श्रीच्या हातात अंगठी ठेवतो. सगळेजण खुश होऊन टाळ्या वाजवायला लागतात. स्वीटी वहिनी मयुरी वहिनींना म्हणतात की भाभी, मला नाही वाटत की शुभ्रा विशू भैयाकडून काही सल्ला घेईल, असं म्हणून सगळेच हसायला लागतात. शुभ्रा मनातच म्हणते की शी यार, काय फालतू गेम खेळतायत. विशू सगळ्यांना म्हणतो की असं नाही आहे, आणि तो शुभ्राला म्हणतो की शुभ्रा तू माग माझ्याकडे सल्ला. शुभ्रा खोटं खोटं हसत म्हणते की हां दे मला सल्ला. मग विशू म्हणतो की तू माझ्याशी प्रामाणिक राहशील. शुभ्रा श्री आणि अगस्त्यकडे बघायला लागते आणि म्हणते की हो. मग विशू तिला अंगठी देतो आणि मग सगळेजण टाळ्यासुद्धा वाजवतात. मग विशू खुश होऊन म्हणतो की आता पुढे काय करायचं. मयूर वहिनी सांगतात की आता अंगठी फक्त शोधायचीच नाही आहे, ती शोधून मुठीमध्ये घट्ट पकडायची आणि समोरच्याने ती मूठ उघडायची. स्वीटी वहिनी म्हणतात की चलो अब देखते की कौन किसकी मुट्ठी में रहता है. मग परत ते सगळे अंगठी शोधायला लागतात. शुभ्राला खूप राग येत असतं आणि ती खूप इरिटेट झालेली असते. अगस्त्याला पुन्हा एकदा अंगठी सापडते आणि तो अंगठी मुठीमध्ये घट्ट पकडतो. विशूला पण अंगठी सापडते. तो पण खुश होऊन म्हणतो की सापडली मला अंगठी, आणि ओरडायला लागतो. आणि तो सुद्धा अंगठी मुठीमध्ये घट्ट पकडून शुभ्राला म्हणतो की सोडव आता शुभ्रा. मग शुभ्रा आणि श्री त्यांच्या हातातून अंगठी सोडवण्याचा प्रयत्न करायला लागतात. सगळेजण खुश होऊन त्यांच्याकडे बघत असतात. शुभ्राचं सगळं लक्ष श्री आणि अगस्त्याकडेच असतं. ती फक्त विशूच्या हाताला थोडंसं टच केल्यासारखं करत असते. श्री अंगठी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. पृथ्वीदादा म्हणतात की जमेल ना तुम्हाला.
विशू शुभ्राला म्हणतो की शुभ्रा मला अंगठी सापडली आहे, सोडव ना तू. स्वीटी वहिनी पण शुभ्राला म्हणतात की शुभ्रा जरा लवकर. पण शुभ्राचं सगळं लक्ष अगस्त्य आणि श्रीकडेच असतं. सुलक्षणाताई शुभ्राला म्हणतात की शुभ्रा अगं जोर लाव. श्री अगस्त्यच्या मुठीतून अंगठी सोडवण्याचा प्रयत्न करत असते. मग अगस्त्य श्री मूठ सोडतं आणि मग श्रीसुद्धा अगस्त्याच्या हातातून अंगठी घेते. अगस्त्य श्रीकडे बघून हसत डोळं मिचकवतो. स्वीटी वहिनी खुश होऊन म्हणतात की अगस्त्य भैया. आणि श्री जिंकले. सगळेच जण खुश होऊन टाळ्या वाजवायला लागतात. नंतर आपण पाहतो की स्वीटी वहिनी सांगत असतात की आता या गेममध्ये अगस्त्य भैया आणि विशू भैयाला श्री आणि शुभ्राचे डोळे बंद करायचे आहेत आणि डोळे बंद केल्यानंतर या 5 राशींपैकी एका राशीमध्ये आम्ही सुपारी लपवणार आहोत. मग ती सुपारी अचूकपणे शोधून दाखवायची. पृथ्वीदादा अगस्त्य आणि विशूला म्हणतात की अरे उठा तिथून, एवढ्या लांबून कसे डोळे बंद करणार. मग स्वीटी वहिनी पण म्हणतात की हां लवकर. मग अगस्त्य आणि विशू उठून शुभ्रा आणि श्रीजवळ जातात आणि त्यांचे डोळे हाताने बंद करतात. शुभ्राच्या डोळ्याला काहीतरी लागतं आणि ती चिडून म्हणते की हळू जरा. विशू म्हणतो की सॉरी, त्यापेक्षा तू स्वतःचे डोळे बंद कर. मग शुभ्रा स्वतःच्याच हाताने डोळे बंद करते. तर स्वीटी म्हणतात की आता मी सुपारी लपवते. शुभ्रा हळूच बघत असते. स्वीटी वहिनी म्हणतात की शुभ्रा नो चिटिंग असं म्हणून त्या राशीमध्ये सुपारी लपवतात आणि शुभ्राला म्हणतात की शुभ्रा आता डोळे उघड. मग मयुरी वहिनी सांगतात की आता या 5 राशींपैकी एका राशीमध्ये सुपारी ठेवली आहे, त्या राशीतली एक सुपारी शोधायची. मग शुभ्रा एका राशीकडे बोट दाखवते. स्वीटी वहिनी म्हणतात की नाही शुभ्रा गलत आहे. तर दुसऱ्या राशीकडे हात करून म्हणतात की यामध्ये होती, पण इट्स ओके. आणि ते श्रीला म्हणतात की श्री आता तुझी टर्न. मग शुभ्रा थोडीशी नाराज होते. स्वीटी वहिनी अगस्त्याला म्हणतात की अगस्त्य भैया आता डोळे बंद करा. मग अगस्त्य श्रीचे डोळे बंद करतो. स्वीटी वहिनी म्हणतात की मी सुपारी लपवते पण श्री नो चिटिंग. अगस्त्य भैया डोळे उघडू नकात असं म्हणून ते सुपारी लपवतात आणि म्हणतात की आता डोळे उघडू शकता. श्रीला काही समजत नसतं. ती 10, 20, 30 असं म्हणायला लागते. आता हे बघून अगस्त्य म्हणतो की श्री ऐक ना, 10, 20, 30 काय म्हणतेस, काय लपाछपी खेळतोय का आपण. मग सगळेच जण हसायला लागतात. मग आदित्य दादा म्हणतात की काय आहे श्री. यावर अगस्त्य म्हणतो की मोठी नाही झाली अजून ती. मग श्री त्यातल्या एका राशीकडे बोट दाखवत म्हणते की हे, आणि त्यात ती बघते त्यामध्ये अगस्त्यने तिला दिलेला सुंदर असा हार असतो. हे बघून सुलक्षणाताई आणि शुभ्रा खूप शॉक होऊन श्रीकडे बघायला लागतात आणि त्या दोघींनाही खूप राग येतो. श्री अगस्त्याला विचारते की अगस्त्य अरे हे काय आहे. मग अगस्त्य म्हणतो की काय आहे म्हणजे गिफ्ट आहे. तर श्री त्याला म्हणते की अरे तुला माहिती आहे ना की एवढी महागडं गिफ्ट मी नाही वापरत. तर अगस्त्य श्रीला म्हणतो की पैसे महत्त्वाचे नाही आहेत, माझ्या फिलिंग्ज महत्त्वाच्या आहेत आणि मैत्रीण म्हणून दिला आहे मी. आता स्वीटी वहिनी अगस्त्याला म्हणते की अगस्त्य भैया मैत्रीण नाही आहे ती, बायको आहे तुमची. मग अगस्त्य म्हणतो वहिनी तेच, ज्या व्यक्तीमुळे माझं आयुष्य इतकं सुंदर झालं आहे ती व्यक्ती अजून सुंदर नको का दिसायला. मग सगळेजण अगस्त्याला चिडवायला लागतात. शुभ्रा हे सगळं बघून श्रीला म्हणते की श्री तुला नको असेल तर मला दे. सगळेजण शुभ्राकडे आश्चर्याने बघायला लागतात. शुभ्रा म्हणते की मला आवडेल ते घालायला. मग अगस्त्य शुभ्राला म्हणतो की शुभ्रा अगं हा नको, हवा असेल तर मी तुला दुसरा घेऊन देतो ना. आणि विशू तर आहे की विशू घेऊन देईल तुला दुसरा हार. आणि तो विशूकडे बघून म्हणतो की हो ना रे विशू घाबरून म्हणतो की हो चल मग मी येतो असं म्हणून तो उठायला लागतो. तितक्यात सगळेजण म्हणतात की अरे अरे कुठे चाललायस. तर विशू म्हणतो की एवढा महागडा हार मला परवडणार आहे का. तर शुभ्रा आश्चर्याने विचारते की का. तर विशू म्हणतो की अरे एवढे पैसे कुठे आहेत माझ्याकडे. आता हे ऐकून शुभ्रा खूप शॉक होते आणि एकदम घाबरून विचारते की म्हणजे. तर विशू म्हणतो की आई मला पॉकेट मनी देते आणि त्यातच मी भागवतो आणि ती मला जास्त देत नाही, त्यामुळे एवढा महागडा हार मला तर नाही बाबा परवडणार. मग शुभ्रा घाबरत विचारते की म्हणजे अरे तुझे बिझनेस शेअर तर असतीलच ना. मग विशू म्हणतो की नाही त्या बिझनेसमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तुला हार हवा आहे ना तर तू आईकडे माग, ती देईल तुला. मग सुलक्षणाताई म्हणतात की शुभ्रा तू काळजी नको करूस, आम्ही तुझ्यासाठी असाच एक सेट मागवतो उद्या, मग तर झालं. मग विशू म्हणतो की बघितलं शुभ्रा. आणि तो सुलक्षणाताईंना म्हणतो थँक्यू आई. आणि परत श्रीकडे बघून विशू म्हणतो की टीचर ताई सुपारी अजून सापडली नाही आहे. मग श्री सुपारी शोधायला लागते आणि तिला लगेच सापडते. ती
म्हणते की सापडली. आता इकडे शुभ्रा मात्र खूप टेन्शनमध्ये असते आणि मनातच म्हणते की काय आहे हे सगळं. मला वाटलं की हा सुलक्षणाचा इतका लाडका मुलगा आहे, याचा अर्थ याच्याकडे अगस्त्यपेक्षाही जास्त पैसे असतील, पण हा करोडपती घरात राहणारा रोडपती निघाला, श्रीमंत भिकारी. आता हे सगळं झाल्यानंतर सुलक्षणाताई म्हणतात की आवरा पटापट, झालं आता. तर विशू म्हणतो की आई थांब ना, एक फॅमिली फोटो काढूया ना. मग सगळेजण एक फॅमिली फोटो काढतात. आता यानंतर आपण पाहतो की शुभ्रा खूप टेन्शनमध्ये विचार करत इकडे तिकडे तिच्या खोलीत फिरत असते आणि स्वतःशीच म्हणत असते की शुभ्रा काय चाललं आहे तुझ्या लाईफमध्ये. आधी मी बोलायचा अवकाश आणि ती गोष्ट माझ्यासमोर हजर असायची आणि आता मागूनसुद्धा मिळत नाही आहे. नाही हा शब्द तुझ्या डिक्शनरीतच नव्हता. आणि आत्ता त्या धनाजी गायकवाडांचं घर सोडल्यापासून फक्त नाही नाही हेच ऐकते मी. एकीकडे त्या प्रभाकरचं घर, माझी रूम मोठी होती त्याच्या अख्ख्या घरापेक्षा, आणि दुसरीकडे हा बिंडोक विशू. स्वतःचं काहीच नाही आहे त्याचं, भिकारी आहे भिकारी. आणि बोलतो असा की करोडपती नाही तर अरबपती आहे. तितक्यात तिला कोणीतरी म्हणतं की मग काय झालं. शुभ्रा आश्चर्याने बघायला लागते तर तिचीच प्रतिकृती तिच्या समोर असते. ती तिला म्हणत असते की तुला तुझ्या अवकातीपेक्षा जास्तच मिळालं आहे शुभ्रा. आणि ती शुभ्राला म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन, हे बघ मी कोण आहे, कुठून आली आहे ते जाऊ दे, पण तुला जे हवं होतं ते तुला केव्हाच मिळालं आहे. तुझं ध्येय तू केव्हाच गाठलं आहे. तुला हेच हवं होतं ना, बंगला, गाडी, पैसा, अशी लाईफस्टाईल, सगळंच तर मिळालं आहे तुला. मग आता कसला रागराग करतेस एवढा. शुभ्रा खूप चिडलेली असते आणि ती तिला जोरात ओरडते. आणि आजचा भाग इथेच